ची चौपाई जवळजवळ भाषांतर आहे आणि हा श्लोक सर्वांना पाठ आहे. यदा यदा हि महाभारत पाठ झाले. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. हे भारत यदा यदा हि धर्मस्य ग्लानी भवति तदा तदा अहम आत्मानं सृजामि किं कारणं साधूनां परित्राणाय दुष्कृतां विनाशाय धर्म संस्थापनार्थाय अहम युगे युगे संभवामि. हे कळलं सगळे? हो म्हणत जा, काय होत नाही. जब जब होई धर्म की हानी. आणि त्या त्या वेळेला माझा प्रभू अवतार घेतो. कधी वराह होतो, कधी नरसिंह होतो, कधी परशुराम होतो, कधी वामन होतो. पार्वती आई मध्येच बोललाय बघा, 8 वाजले बसला पालाया लावत. वराह होतो, नरसिंह होतो, परशुराम. मी म्हटलं विचारलं का तुम्हाला? मुद्द्याचं बोला ना. काय राम कशासाठी होतो असं का? मग त्याची तर 5 कारण आहे. 5 मग 10च्या आत सांगा ना. त्याची अजिबात शंका घेऊ नका तुम्ही. मग राम जन्माची 5 कारण भगवान शिवजी माता पार्वती आईला सांगतायत. पार्वते जय विजय हे द्वारपाल. सनत कुमार हे महात्मे प्रभू दर्शनाकरता जात असताना जय विजयाने अडवलं. कहा जा रहे? भगवान का दर्शन करना है, मत जाओ. क्यों? हम द्वारपाल है, हमारे इजाज़त के बिगर आप अंदर नहीं जा सकते. हम भगवान के भक्त हैं, हमें इजाज़त की ज़रूरत नहीं होती. नहीं जाने देंगे, जाएंगे. नहीं जाने देंगे, जाएंगे. नहीं जाने देंगे, जाएंगे. वाद वाढत गेला. सनत कुमाराने शाप दिला. प्रभू दर्शनाकरता अडवता राक्षस वाल. प्रभूला ऐकायला गेलं. काय केलं हे? त्यांना उशाप द्या. उशाप, जर तुमचं भजन केलं तर 7 जन्मात मुक्त होतील आणि विरोध केला तर 3 जन्मात. देवाने विचारलं, जय विजय तुम्हाला काय मान्य आहे? जय विजयाने एकमेकाकडे पाहिलं. 7 जन्म हरिपाठनं काकडा करत बसण्यापेक्षा 3 जन्म भांडण केलेलं काय वाईट? आम्हाला विरोधी भक्ती मान्य आहे. तथास्तु. तेच 3 जन्म राक्षस झाले. पार्वते, पहिला हिरण्यकश्यपू हिरण्याक्ष, दुसरा रावण कुंभकर्ण आणि तिसरा जन्म वक्रदंत शिशुपाल. ही जी मधली जोडी आहे ना रावण कुंभकर्णाची, ती मारण्यासाठी माझ्या रामाचा अवतार एक कारण. दुसरं काय होतं? हा ना, जालंधर दैत्य आणि रुंदा. रुंदेच्या सतीत्वावर जालंधर अजय आहे. सर्व देवतांना त्रस्त केले. सर्व देवता भगवान विष्णूकडे. भगवान विष्णू म्हणाले, रुंदेच्या सतीत्वाला बाध आणल्याशिवाय जालंधराची मृत्यू शक्य नाही. तुम्ही युद्ध चालू ठेवा. जालंधरासोबत युद्ध देवतांचं चालू असताना स्वतः जालंधराच्या रूपामध्ये भगवान विष्णू रुंदेच्या महाले आले. आपले पतिदेव आले असं समजून पूजा केली. बसायला दिलं. कुंकुम तिलक, गळामध्ये पुष्पहार घातला, तीर्थ घेतलं. परिणाम, खरा जालंधर युद्धात मारल्या गेला. घायल सैनिक पळत आले. महारानी जी, जालंधर सरकार मारे गए रण मैदान में. क्या? अरे जालंधर मारे गए तो घर में बैठा कौन है? खऱ्या स्वरूपात प्रभू, मैं विष्णू हूँ रुंदा. काय प्रभू? माझ्या पतीच्या गैरहाजरीत येऊन माझ्याकडून सेवा करून घेतली. शाप आहे तुम्हाला. तुमच्या गैरहाजरीत तुमची पत्नी चोरीला जाईल. रुंदेने दिलेला शाप. हे दुसरं कारण. तिसरं कारण सांगताना पार्वते, नारदानं दिलेला शाप.
पुण्य ज्ञानी नारद विष्णु भगत पुण्य ज्ञानी नारद विष्णु भगत पुण्य ज्ञानी नारद शाप दीन एक बारह कल्प एक तई लगी अवतार नारदानं दिलेला शाप नारदानं दिलेला शाप शब्द ऐकला आणि पार्वती माता चकित झाल्या नारद तो मेरे गुरु है और ज्ञानी गुरु है और ज्ञानी गुरु भगवान को शाप कैसा दे सकते शिवजी बोले दुनिया में कोई ज्ञानी नहीं कोई मूर्ख नहीं भगवान जिसको जैसा नचाहे वैसा वो नाचता है भगवान के दिल में आया तो डाकू को वाल्मीकि बनाता है नहीं तो विश्वामित्र जैसे ज्ञानी को मेनका के पीछे लगाता है अरे उसका कौन मालिक कठपुतली का खेल है देवी वो तो ठीक है जी लेकिन कारण कवन श्राप मुनिदीना का अपराध रमापती कीना असं काय घडलं तर नारदानी देवाला शाप दिला ये प्रसंग मोई कहो पुरारी मुनि मन मोह आचर्य भारी